वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा। आता अगदी काही दिवसांवरतीच आबालवृद्धांच्या लाडक्या गणरायाचे आगमन होणार आहे। गणपतीच्या तयारीची लगबग सुरू झालेली आहे। डेकोरेशनचे काय करावे, यंदा वेगळे काय करायचे आहे याची चर्चा सर्व घरांमध्ये चालू आहे। तत्पूर्वी सध्या श्रावण महिना चालू आहे। श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रत असून श्रावण संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आल्याने आनंद चैतन्य अगदी द्विगुणित झालेले आहे। अंगारक योग सातत्याने येत नाही, त्यामुळे श्रावण संकष्ट चतुर्थीचे महत्त्व अनेक पटींनी वाढल्याचे सांगितले जाते। संकष्ट चतुर्थीच्या व्रतात पूजन कसे करायचे आहे, मुहूर्त काय आहे, उपवास कसा करायचा, चंद्रोदयाचं महत्त्व काय आहे, या सर्व गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर गणेश पूजनाची सोपी पद्धत सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजाज कॉर्नरमध्ये। गणपती बाप्पा बुद्धीची देवता आहे। गणेश ही प्रेरणा देणारी देवता आहे। गणपती बाप्पा हे आबालवृद्धांचे आराध्य दैवत। प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्थीला संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते। गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी गणपती उपासक प्रत्येक महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणेशाचे व्रत करतात। गणेश व्रतांमध्ये संकष्ट चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते। संकष्ट चतुर्थीचे व्रत कोणीही करू शकते। संकष्ट चतुर्थीचे व्रत हे एक काम्य व्रत आहे। हे व्रत फार प्राचीन आहे। हजारो वर्षे हे व्रत भारतवर्षात निष्ठेने पाळले जाते। यातूनच या व्रताची थोरवी दिसून येते। प्रत्येक संकष्टीला गणेश भक्त आपापल्या परीने आणि पद्धतीने गणपती बाप्पांना भजत आणि पूजत असतात। तर चतुर्थी तिथी मंगळवारी आली की तिला अंगारक योग असलेली चतुर्थी मानतात। श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळून आलेला आहे। अंगारकी संकष्टी चतुर्थी अतिशय महत्त्वाची मानली जाते। अंगारक म्हणजे मंगळ। अंगारकी चतुर्थीचे व्रत विधिवत केले तर वर्षभरातील सर्व चतुर्थी व्रत केल्याचे फळ मिळते। त्याशिवाय मंगळ ग्रहाची आणि खुद्द गणरायाची आपल्यावरती कृपादृष्टी होते अशी भाविकांची श्रद्धा आहे। बाप्पा मंगलमूर्ती आहे। अंगारकीचा उपवास केल्यानंतर 12 संकष्ट्या केल्याचे पुण्य मिळते। म्हणूनच बरेच जण अन्य चतुर्थीचा उपवास करत नाहीत, तरी अंगारक संकष्ट चतुर्थीचा उपवास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे। तर या दिवशी मंदिरात जाऊन गणपतीचे दर्शन नक्की घ्यावे। श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी मंगळवार 12 ऑगस्ट 2025 रोजी आहे। अंगारकी संकष्ट चतुर्थी प्रारंभ आहे मंगळवारी 12 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 8:40 आणि संकष्ट चतुर्थी अंगारक योग समाप्त आहे बुधवार 13 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 6:36 भारतीय पंचांगानुसार सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असली तरी संकष्ट चतुर्थीचे व्रत प्रदोषकाळी चंद्रोदय झाल्यावर केले जाते। त्यामुळे मंगळवार 12 ऑगस्ट 2025 रोजी व्रताचरण आपल्याला करायचं आहे। तर संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करायचं आहे। दिवसभर उपवास करायचा आहे। गणपती बाप्पांची षोडोपचार पूजा करायची आहे। तर सर्वप्रथम इथे मी गणपती बाप्पांना अभिषेक घालून घेतलेला आहे। स्वच्छ पाण्याने, पंचामृताने, हळद आणि चंदन मिश्रित पाण्याने आपल्याला गणपती बाप्पांवरती अभिषेक करायचा आहे। अभिषेक करतेवेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास 21 वेळा आवर्तन करायचे आहे। अन्यथा ओम गंग गणपते नमः, ओम गंग गणपते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे। यानंतर फुले अर्पण करावीत। धूप, दीप, नैवेद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करायचं आहे। आरती करायची आहे। प्रसाद वाटप करायचा आहे आणि त्यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहायची आहे। त्यानंतर परत एकदा आपल्याला धूप, दीप लावून गणपती बाप्पांचं पूजन करायचं आहे। आरती करायची आहे। चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य द्यायचा आहे आणि गणपती बाप्पांची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दुर्वा वाहून आपल्याला उपवास सोडायचा आहे। अगदी शक्य नसल्यास एकदा तरी भक्तिभावाने अथर्वशीर्ष म्हणायचा आहे अथवा श्रवण करायचं आहे। हे व्रत आचरल्यामुळे विघ्नहर्ता बाप्पा लवकर शुभफळ देतात। मात्र चंद्रदर्शन घेतल्याशिवाय उपवास सोडू नये असे म्हटले जाते। संकष्टीच्या दिवशी आपण बाप्पाला जास्वंदाचे फूल आणि दुर्वांची जुडी अवश्य अर्पण करा। गणपती बाप्पांवरील अखंड भक्ती लाभावी यासाठी गणेश भक्त दर महिन्याला संकष्ट चतुर्थीचे व्रत पाळतात। हे व्रत कोणताही भक्त पाळू शकतो। प्रत्येक संकष्टीला भक्त आपल्या परंपरेनुसार आणि श्रद्धेनुसार गणरायाची पूजा अर्चा करतात। गणेश व्रतांपैकी संकष्ट चतुर्थी हे सर्वात महत्त्वाचे आणि श्रेष्ठ व्रत मानले जाते।
गणपती बाप्पांचे पूजन व नामस्मरण नियमित केल्यानंतरही अनेकदा आयुष्यात अडथळे, अडचणी आणि विविध समस्या उद्भवत राहतात. प्रयत्न, मेहनत आणि कठोर परिश्रम असूनही अपेक्षित फळ मिळत नाही. अशा वेळी विशिष्ट उपाय केल्याने परिस्थितीत सकारात्मक बदल घडू शकतो. संकष्ट चतुर्थीच्या दिवशी केलेले उपाय शुभफल देतात. यंदा श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीला अंगारक योग जुळल्याने हा दिवस अधिक शुभ मानला जात असून या दिवशी काही उपाय प्रभावी ठरू शकतात. तर या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांना आवडणारी फुले अर्पण करायची आहेत. यश व प्रगतीसाठी गणपती बाप्पांना 11 दुर्वांच्या 11 किंवा 21 जोड्या अर्पण करणे आपल्याला श्रेयस्कर ठरणार आहे. गणपती अथर्वशीर्ष पठण करावे किंवा शक्य नसल्यास भावपूर्वक फक्त ऐकावे. विद्यार्थी परीक्षेत, स्पर्धेत किंवा अभ्यासात यश मिळवण्यासाठी संकष्ट चतुर्थीचे व्रत श्रद्धेने पाळायचे आहे. गणपती संकटनाशन स्तोत्र म्हणावे. ओम गंग गणपते नमः किंवा ओम सिद्धिविनायकाय नमः या मंत्राचा 108 वेळा किंवा यथाशक्ती जप करायचा आहे. आता सध्या श्रावण महिनाही चालू आहे. श्रावण महिना हा भगवान महादेवांना अर्पण केलेला मानला आहे. या महिन्यातील संकष्ट चतुर्थीला गणपती बाप्पांचे पूजन करताना शिवपूजन ही नक्की करावे. त्यामुळे महादेव व गणपती बाप्पा या देवगांचेही मंगल आशीर्वाद आपल्याला लाभतात. जर राहू, केतू किंवा इतर ग्रह दोष असल्यास निदर्शनास आल्यास ओम दुर्मुखाय नमः या मंत्र 108 वेळा किंवा आपल्या सामर्थ्यानुसार जपायचा आहे. या दिवशी चंद्रोदयाची वेळ आहे 9:15. संकष्टी या नावावरूनच कळून येते की संकट दूर करणारी तिथी. हे व्रत केल्याने कोणत्याही प्रकारच्या अडचणी दूर होतात. जीवनात सुख शांती येते. हे व्रत पाळणाऱ्याला चांगली बुद्धी आणि जीवनात सुख प्राप्त होते. संकष्ट चतुर्थी मंगळवारी आली तर तिला खूप मान्यता दिली जाते. तिला अंगारकी संकष्ट चतुर्थी म्हणतात. गणेशाचे मंत्र आणि चालीसा, स्तोत्र इत्यादी पठण करावे. गणेशाला वस्त्र अर्पण करावे. जर वस्त्र नसतील तर तुम्ही त्यांना नाडा देखील अर्पण करू शकता. यानंतर गणपतीच्या मूर्तीवरती सिंदूर, चंदन, फुले आणि फुलांच्या माळा अर्पण कराव्यात. नैवेद्यात या दिवशी मोदक, मिठाई, गुळ आणि फळे यांचा समावेश करावा. यानंतर गणपती बाप्पांना नारळ आणि दक्षिणा अर्पण करावी. गणपतीची आरती करावी. गणेशाची आरती कापुरासह तुपात बुडवून 1 किंवा 3 किंवा अधिक वाती बनवून केली जाते. नंतर गणपती बाप्पांची प्रदक्षिणा घालायची आहे. गणपतीची प्रदक्षिणा एकदाच केली जाते हे लक्षात ठेवा. यानंतर गणपती बाप्पांकडे काही चूक झाली असल्यास माफी मागावी. पूजेच्या शेवटी साष्टांग नमस्कार करावा. पूजेनंतर गरजू लोकांना पैसे किंवा धान्य दान करायचं आहे. गाईला पोळी किंवा हिरवे गवत द्यायचं आहे. तुम्ही कोणत्याही गोट्यात पैसे दान करू शकता. रात्री चंद्र पाहून पूजा करून हे व्रत मोडायचं आहे. संध्याकाळी चंद्र बाहेर येण्यापूर्वी पुन्हा एकदा गणपतीची पूजा करा. संकष्टीचे व्रतकथा पाठ करा. नंतर उपवास सोडायचा आहे. ढगाळ वातावरणामुळे जर चंद्रदर्शन होत नसेल तर एका पाटावरती चंद्राची आकृती काढून त्यावरती गंध, फूल वाहून नमस्कार करायचा आहे. मंत्रपुष्प वाहून तुपात तळलेल्या 21 मोदकांचा नैवेद्य दाखवायचा आहे. अंगारकी महात्म्याची पोथी वाचावी. मग गणेशाचं स्मरण करत भोजन करावे. व्रतासाठी शारीरिक शुद्धता पाहिजे. कोणत्याही प्रकारे सूतक अडचण असल्यास फक्त उपोषण करून गणेश स्मरण करावे आणि रात्री चंद्रोदयानंतर साधे भोजन करून उपवास सोडावा. पूजाविधी करू नये. अशा प्रकारे गणेशाची उपासना केल्याने लोकांच्या जीवनातील अडथळे दूर होण्यास आणि समस्या दूर होण्यास मदत होईल. अंगारकी चतुर्थी 6 महिन्यातून एकदा येते आणि मोठ्या उत्साहाने आणि समर्पणाने साजरी केली जाते. या अंगारकी चतुर्थीचे व्रत करणाऱ्यांना वर्षभर संकष्टी चतुर्थीचे लाभ मिळतात असे मानले जाते. या दिवशी उपासा इतकेच उपासनेलाही महत्त्व असते. आपली इच्छा देवासमोर प्रकट करावी. इच्छापूर्ती होण्यासाठी देवाकडे प्रार्थना करावी. इच्छेमागील हेतू शुद्ध असेल आणि आपले कर्म चांगले असेल तर गणरायाची कृपा लाभण्यास वेळ लागत नाही. भगवान श्रीकृष्ण बालवयात अतिशय खोडकर होते. त्यांनी आपला खोडकर स्वभाव सोडून द्यावा आणि 4 मुलांसारखे वागावे म्हणून यशोदा मातेने हे व्रत केल्याचे सांगितले जाते. या दिवशी देशाच्या काही भागात बहुला चतुर्थी साजरी केली जाते. बहुला नामक गायीचे दूध श्रीकृष्ण लहानपणी ग्रहण करायचे. गोमातेसह या दिवशी बछड्याचे हे पूजन करणे शुभ मानले जाते. हे व्रत केल्याने मुलांचे कष्ट दूर होतात. दीर्घायुष्य प्राप्त होते अशी मान्यता आहे.
त्याचप्रमाणे बहुला चतुर्थीला श्रीकृष्णाचे पूजन केले जाते। या सर्व अद्भुत योगांमुळे श्रावणातील संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे। तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची पूजाविधी मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशाच छान छान आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी पूजाच कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग भेटूया असेच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।